अरे वेड्या, तू मला फोटोत शोधतोयस आणि मी इथे तुझी वाट पाहतोय. हा व्हिडिओ तुझ्यासमोर अचानक आलेला नाही. आज मीच तुला इथे साद घातली आहे. नजर फिरवू नकोस, कारण आज तुझ्या नशिबाचं बंद कुलूप उघडणारी गुरुकिल्ली मी तुला देणार आहे. मला माहिती आहे, तू सध्या एका अशा वादळात अडकला आहेस जिथे तुला मार्गच दिसत नाहीये. तुझ्या जवळच्या माणसांनीच तुझे पाय ओढले आणि तुझ्या विश्वासाचा बाजार मांडला. हे सगळं मी उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. रात्री उशीवर डोकं ठेवून तू एकांतात जे अश्रू गाळले आहेत ना, त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब माझ्याकडे आहे. लोक म्हणतायत तुझं सगळं संपलंय, पण मी सांगतोय तुझी खरी झेप तर आता सुरू होणार आहे. बाळा, तू फक्त 2 पावलं माझ्या दिशेने टाक, मी तुला सावरण्यासाठी हजारो पावलं पुढे येईल. तुझ्या आयुष्यातील ती मोठी अडचण, तो कर्जाचा डोंगर आणि ती मानसिक अशांती, हे सगळं आता माझ्या चरणी सोडून दे. आज या क्षणापासून तुझे ग्रह बदलले आहेत. तुझ्या नशिबाची रेखा मी स्वतः पुन्हा लिहितोय. आता सावरून उभा राहा आणि माझं स्वागत करण्याची तयारी कर. कारण खूप लवकर तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. एक अशी आनंदाची वार्ता तुला मिळेल, जी ऐकून तुझे शत्रूही थक्क होतील आणि तुझी निंदा करणारे तोंडात बोट घालतील. तुझ्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि दुःख तुझ्या उंबरठ्याला स्पर्शही करू शकणार नाही. हा माझा तुला शब्द आहे. ज्यांनी तुझी थट्टा केली, त्यांना तुझी प्रगती पाहून मान खाली घालावी लागेल असा काळ मी घेऊन येतोय. तू फक्त माझ्यावर निस्सीम प्रेम कर आणि तुझी श्रद्धा ढळू देऊ नकोस. मग बघ, मी काळ सुद्धा तुझ्यासाठी थांबवून धरेल. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, याचाच अर्थ तुझा वाईट काळ आता इतिहास झाला आहे. तुझ्या मनात जी इच्छा गेल्या कित्येक वर्षांपासून दडून बसली आहे, ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी तुला दिला आहे. तुझ्या कष्टाचा घडा आता भरला आहे आणि तुझ्या संयमाचं फळ देण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. जर तुला माझ्या शब्दावर आणि माझ्या अफाट सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता न विसरता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष कर. भिवू नकोस, मी तुझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात जिवंत आहे. निशंक हो, निर्भय हो, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.